झालेल्या अत्याचार, तिचे झालेला अति तीव्र शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत नाही असा निर्गुण खून आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं, तिच्याबद्दलचे सर्व CCTV मिळणं आणि तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे. सकाळपासून कालपासूनच पोलीसच्या 2 टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत. लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला सांगतो. आणि लोक नकोच्या विषयाकडे धावतायत की गावात CCTV आहेत का, आम्ही आमदारांकडे का थांबलो. सर्व ठिकाणी CCTV आहेत. ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत CCTV आहेत. जिथे नाही आहेत तिथे CCTV लावले जातील. आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे. 100% ते यशस्वी होईल. टाळ्याने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे. म्हणून काल सकाळपासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय. सतत पोलिसांशी संपर्कात आहोत. जिथे टीम गेले आहेत ते समाधानपूर्वक आहे. आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा. आणि काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली. आपण तिचे अंत्यसंस्कार केले. त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आत्ता सांगून अजून दुःखावर मीठ चोळायचं नाहीये. पण तिची योग्य वेळी विल्हेवाट लावणं, कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला 24 तास लागणार आहेत. हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी 5 वाजवलं. जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो. पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली. काल विल्हेवाट लावलं. आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला. प्रकाश कांबळे इथे आहेत. आता राहिला प्रश्न आरोपीचा. एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय, पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय, सगळ्यांकडून आलाय. त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल. तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता 100% कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो.